नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुणे येथे दुसरे साहित्य संमेलन संपन्न। डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती। लातूर येथील अखंडित कल्याणकारी बहुउद्देशीय शिक्षण व विकास कार्य संस्था लातूर व काकडे देशमुख शिक्षण संस्था पुणे संयुक्त विद्यमाने दुसरे साहित्य संमेलन 8 जून 2025 रोजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 माजी अध्यक्ष पार पडले। लातूर येथील अखंडित कल्याणकारी बहुउद्देशीय शिक्षण व विकास कार्य संस्था लातूर व काकडे देशमुख शिक्षण संस्था पुणे संयुक्त पुणे कात्रज पुणे साहित्य संमेलन व कथाकथन कवी संमेलन घेण्यात आले। साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 चे माजी अध्यक्ष प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख, अध्यक्ष काकडे देशमुख शिक्षण संस्था पुणे, प्रमुख पाहुणे मनीषा कदम, नगरसेविका मनपा पुणे व सुनंदा चौधरी वसई, ज्येष्ठ साहित्यिक व परीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील कवी कवयित्री उपस्थित होते। त्यावेळी 6 कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। लातूर येथील प्राध्यापक कल्याण राऊत यांच्या व्हॅलेंटाईन प्रेम कविता संग्रह, अस्तित्व सामाजिक कविता संग्रह, प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख यांच्या शरदांचे चांदणे, डॉक्टर सदाशिव रोकडे यांच्या आज तू हवी होतीस आणि प्राध्यापक कल्याण राऊत यांचे संपादक खाली हृदयदोर व हृदयाच्या गाभाऱ्यातून कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कल्याण राऊत यांनी केलं। सूत्रसंचालन श्री शैल्य सुतार सोलापूर। आभार डॉक्टर सदाशिव रोकडे वसमत यांनी मानले। असे प्रातिनिधिक कविता संग्रह महत्त्वाचे आहे। प्रत्येक कवीच्या प्रतिभेला वाट मोकळी करून देणं, व्यासपीठ देणं हे संयोजकाचं काम आहे आणि कल्याण राऊत हे संयोजकी आहेत आणि कवी आहेत। स्वतः प्रतिभा संपन्न कवी असताना संयोजक म्हणून भूमिका बजावताना ते व्यासपीठ मिळवून देतात। महाराष्ट्राचं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे। या काळात ही अशी आठवण देणारी, मातीचं मूल्य सांगणारी, नात्याचं महत्त्व विशद करणारी अशा प्रकारची भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारी अशा प्रकारची भूमिका डोंगर दर्या मधुनी पशु पक्षी सुस्वर गोड गीत गाती प्रेम आपुलकी आणि वात्सल्याची गावाकडची माती माती मधली नाती अशी वात्सल्याची वीण विणणारे नातं सिद्ध करणारे नात असे बळीराजा जगाचा पोशिंदा पुन्हा पावसात घेतो नांगर हाती। या शेतकऱ्याच्या कष्टाची त्याला जाणीव आहे आणि अशा प्रकारचा बहुआयामी प्रतिभेचा कवी हा या ठिकाणी कवी संमेलनाचा अध्यक्ष आहे। हे या संमेलनाचा विजयाचा आणि यशाचा हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।